नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता आम्ही रानात आलतो. तर इथं आमचा एक मक्याचा प्लॉट होता. एक साधारण 15 गुंठ रान आहे इथं. आता मका निघली तर आता मस्तपैकी डबल फणून घेतले आणि आता फणून याच्यामध्ये मका करायची होती. पण आता उन्हाळ्यामध्ये काय होतंय की इथं जरा घराजवळचं जे रान आहे तिथं जरा पाण्याचे पण कमी आहे आणि उन्हाळ्याची मका पण जास्त चांगली येत नाही. त्यामुळे म्हणलं इथं की आता कडवळ करून घ्यायचंय. कडवं करायचं कारण आहे असं की इथं घरापाशी पाणी कमी आहे. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे का? असं टप्प्याटप्प्यानं चाऱ्याचं नियोजन सगळ्यांना करत राहा. दूध व्यवसायात आहे ना, चारा नियोजन जास्त महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचं दूध अंदाजे 200 लिटर जातं. सरासरी 7,000 रुपयाचं रोजचं दूध जातं. तर 7,000चं दूध जातं म्हणलं तर 2,10,000 महिना आम्हाला टोटल पगार येतो. मग सगळ्यात होणारा खर्च जास्त कशावर आहे तर चाऱ्यावर, बरोबर ना? कारण समजा 7,000 जर होत असलं तर जवळपास चारा जर विकतचा घेतला तर 3,000-3,500 नुसतं चाऱ्यावर रोजचं जाते. मग त्यासाठी चाऱ्याचं प्लॅनिंग करणं लय महत्वाचं आहे. मग ती 3,000-3,500 जर तुम्हाला घरचा चारा तयार करता आला तर तेवढं आपलं 3,000-3,500 वाचतात. त्यासाठी चारा नियोजन महत्वाचं आहे, बरोबर ना? हम्म. चारा घरचा असला तरच ह्या व्यवसायात जास्त परवडतं. परवडतं. कारण विकतचा चारा म्हणलं ना की सगळ्यात जास्त चाऱ्यावरती खर्च होतो चाऱ्यावरती आणि खर्च होतो. त्याच्यानंतर खुराकावरती म्हणजे आपलं गुळपेंड ती तर काय सगळ्यांना वापरावीच लागते. वापरावीच लागते. तो खर्च काय सगळ्यांना करावाच लागतो. त्यामुळे पण जेवढा आपल्याला खर्च वाचवता येईल तेवढा वाचवायचा. जेवढं घरचं करता येईल आणि जेवढं आपलं घरचं असेल ना तेवढ्याच गायी सांभाळायच्या. म्हणजे जास्त बाहेर खर्च होत नाही. हा, आता हे आमचं मकाचं रान मोकळं झालेलं 2-3 दिवस झाले आहे का नाही? हा 2-3 दिवस मोकळं रान झालं की आम्ही लगेच काय केलं, हे डबल फनून घेतले. आता ह्याला काय खत मागच्या दिवसात जवळपास 9-10 टेलर टाकलेले, त्यामुळे ह्याला काय खत टाकणार नाही आता आम्ही. आता हे पावसाळ्यानंतरच खत टाकणार आहे ह्या रानाला. हे रान जास्त वेळ कुठलंच रान आम्ही पडून ठेवत नाही. कारण काय होतं, रान आहे 4 एकर आणि गाय 23-24 आहेत बारकी मोठी. त्यामुळे चारा भरपूर लागतो आम्हाला. मग रानं जर पडून राहिली तर नंतर चाऱ्याला अडचण येऊ शकते. म्हणून साठी आम्ही शक्यतो रान पडून ठेवतच नाही. रान मोकळं झालं की मेहनत करून खत टाकून लगेच काहीतरी चारा करायचा असं प्लॅनिंग आता असतं. आता इथं कडवळ करणार आहे पण ते नेमकं पावसाळ्यामध्ये येते आणि मग पावसाळ्यात मग कडवळ रिकामं झालं रान की मग त्याच्यानंतर परत हा, मका मका करून घेणार करायची आहे. त्याच्यात. कारण जेवढी मका असेल तेवढं ते तुमचं दूध वगैरे जास्त वाढतं. त्यामुळं मका कायम पाहिजेच आपली चाऱ्यामध्ये. तसं त्यामुळे मक्यावरती जास्त भर द्यायचा. तसं तर आमचं प्लॅनिंग असं असतं की कडवळ आहे ना एकदमच काढून ठेवायचं आणि पेंड्या बांधून वाळवून त्याची वैरण करायची. पण आता ही पावसाळ्यात कडवळ येणार त्याच्यामुळे काय होणार, वाळवता येणार नाही पेंड्या. त्यामुळे ते आपलं वलच कडवळ आहे ना, रोजचा ताजा चाराच काढून घालायला लागणार. ही काय कडवळ आम्हाला वाळवता येणार नाही, त्याची वैरण करता येणार नाही. तर हे कडवळ पण गुरांसाठी म्हणजे पौष्टिक असतं. दुसरं काय विषय, जर त्याची वैरण केली वाळवून समजा तर ती सुका चारा म्हणून पण आपण वापरू शकतो ह्याच्यात. आता वल्या चाऱ्यात आपल्याकडे काय असतं, मका असते, ऊस असतो, नेपियर घास नेपियर घास असतो. असतो. पण वाळा चारा आम्हाला मिळत नाही. वाळा चारा मिळत नाही म्हणून आम्ही असं नियोजन करतो की समजा काय 10-15 गुंठ्याचं जे काय कडवाचं प्लॉट असतात की उन्हाळ्याच्या दिवसात एकदम काढून ठेवायचं, ते पेंड्या बांधायच्या आणि वैरण करायचं, असं प्लॅनिंग चालू आहे आता. तर साधारण असं आमचं म्हणजे रानातलं चाऱ्याचं वगैरे असं नियोजन असतं. तर हे जर नियोजन प्रॉपर केलं तर हा व्यवसाय म्हणजे परवडण्याजोगा आहे. आणि जेवढे पण दूध उत्पादक आहेत म्हणजे तेवढे सगळ्यांना एवढंच सांगणं असतं कायम की जेवढं घरचा तुम्हाला चारा वगैरे जेवढं घरचं तुम्हाला करता येईल तेवढंच करा. कारण विकतचा पैसे घालवण्यापेक्षा जर घरचंच असेल तर तो जो विकतच्या चाऱ्यासाठी होणारा खर्च आहे तो आपल्या इथं प्रॉफिटमध्ये राहतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.